भारत आणि पाकिस्तानचा आज महामुकाबला। टॉस जिंकून भारताचा पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय। शिखर धवन ऐवजी अजिंक्य रहाणेला संधी। टोल माझ्यामुळेच ते बंद झाले। बंद कुठे झाले? अनेक जे बंद झाले, मी जर आवाज उठवला नसता, त्याच्याबद्दल आंदोलन झाली नसती, तर टोल या विषयावरती कोणताही राजकीय पक्ष कधीही काही बोलला नसता। राज्यामध्ये जे टोल नाके बंद झाले त्याचं श्रेय मनसेचंच। मराठी दिनानिमित्त पुण्यामध्ये रंगली राज ठाकरेंची मुलाखत। भारताच्या विरोधामध्ये जर समजा अशा प्रकारच्या घोषणा कोणी देत असेल, तिथल्या तिथे फोडून काढा म्हटलं त्यांना। पण त्याच्यावरती तुम्ही राजकारण करत बसू नका। जेएनयू वादावरही बोलले राज ठाकरे। विद्यार्थी आणि भाजपला सुद्धा धरलं धारेवर। ठाण्यामध्ये महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या शशिकांत कालगुडेवर परिवहन मंत्र्यांनी उगारला बडगा। कालगुडेचा परवाना होणार रद्द। विदर्भामध्ये गारपीट झाल्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान। गहू हरभरा या पिकांसोबतच संत्र्याच्या बागांनाही फटका। पुढच्या काही दिवसात आणखी गारपिटीची शक्यता। भुसावळ रेल्वे स्टेशन जवळ मालगाडीचे 4 डबे घसरून झाला अपघात। पण आता भुसावळ नागपूर रेल्वे सेवा पुन्हा सुरू। माय मराठीच्या कौतुकाचा आज विशेष दिन। राज्यभरामध्ये साजरा केला जातोय राजभाषा मराठी दिन। सिडनीमध्ये रंगला मराठी चित्रपट सृष्टीचा माई 2016चा पुरस्कार सोहळा। प्रकाश बाबा आमटे चित्रपटातल्या गीताला मिळाला सर्वोत्कृष्ट गीताचा पुरस्कार। विभावरी आपटे सर्वोत्कृष्ट गायिका। आणि शेतकऱ्यांसाठी झटणारे उद्योजक भवरलाल जैन यांना जळगावमध्ये अखेरचा निरोप। सरकारी इतमामामध्ये अंत्यसंस्कार। हजारो आपल्या खेड्यामध्ये राहणार